मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत ईसीटी बद्दल. ईसीटीचा अर्थ इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. मित्रांनो, हे जे ईसीटी आहे हे युगो सेग्लेटी आणि लुसोने बुनीने 1938 मध्ये दिलं होतं. मित्रांनो, जेही पेशंट सिव्हिअर डिप्रेशन मध्ये असतात, ज्यांच्या सुसाइडल टेंडन्सीज असतात, अशा लोकांसाठी, अशा पेशंटसाठी आपण ईसीटी इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी यूज करत असतो. ईसीटी मध्ये मित्रांनो एक डायरेक्ट ईसीटी येते, एक इनडायरेक्ट ईसीटी येते. डायरेक्ट ईसीटी म्हणजे विदाउट मसल रिलॅक्संट आपण पेशंटला ईसीटी देतो आणि एक येते मित्रांनो इनडायरेक्ट ईसीटी. इनडायरेक्ट ईसीटी मध्ये आपण मसल रिलॅक्संट, ॲट्रोपिन असे विविध ड्रग्ज देतो. पण आता जो डायरेक्ट ईसीटी पूर्वीच्या काळी यूज केला जायचा, बट त्याचं काही कॉम्प्लिकेशन्स होते. कॉम्प्लिकेशन्समध्ये मोस्ट कॉमनली फ्रॅक्चर होणं, त्यानंतर इव्हन काही सर्टन कंडिशन्सला डेथ्स देखील व्हायचा. म्हणून आता आपण यूज करतो मित्रांनो इनडायरेक्ट ईसीटी. त्यामध्ये आपण पेशंटला विविध ड्रग्ज देतो, जसं की मसल रिलॅक्संट, आणि त्यामुळे हे जे होणारं फ्रॅक्चर आहे हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. ज्यावेळेस पण आपण ईसीटी देत असतो, काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. ईसीटी देण्याआधी आपल्याला पेशंटला एनबीएम म्हणजे नीड बाय माउथ ठेवायचा आहे. त्यानंतर पेशंटचा बाउल अँड ब्लॅडर हा खाली करायचा आहे. त्यानंतर पेशंटचे जे ऑर्नामेंट्स आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर ड्युरिंग प्रोसिजर मित्रांनो पेशंटचे जे व्हायटल्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित मॉनिटर करायचे आहे. ज्यावेळेस आपण पेशंटला ईसीटी देत आहोत त्यावेळेस त्याचं रेस्पिरेटरी फंक्शन्स आपल्याला व्यवस्थित मॉनिटर करायचं आहे. कारण ज्यावेळेस पण आपण ईसीटी देतो आणि ईसीटी मध्ये आपण मसल रिलॅक्सन देतो आणि आपला जो डायफ्राम आहे ही एक मसल आहे, आणि ज्यावेळेस मसल रिलॅक्सन आपण देतो तर डायफ्राम ही मसल असल्यामुळे ती पण तिचं फंक्शन स्लो डाऊन करू शकते आणि पेशंटला रेस्पिरेटरी अरेस्ट बसू शकतो.